डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि मातांनो आणि माझा मतदार राजांनो, आजच्या या सभेला प्रामुख्याने उपस्थित मान्यवर म्हणून डॉक्टर छोटूभाऊ भोयर, काँग्रेसचे शहराचे उपाध्यक्ष विलासभाऊ करांगळेजी, शिवसेनेचे सिद्धूजी कोमजवार, सेलोगरताई, जाधव काका आणि करांगळेताई, बाकी लोकांचे नाव तर मला माहिती नाही म्हणून मी म्हणतो माफ कराल मला. 2024च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि सगळ्यांना संभ्रम पडला की इतक्या मोठा नितीनजी गडकरी यांच्या विरोधात लढणार कोण. आणि गडकरी साहेबांनी सुद्धा हे सांगितलेलं होतं की माझ्या विरोधात कोणी लढूच शकत नाही, कारण की मी विकासच तितका केलेला आहे. आता विकास कितका केलेला आहे? सिमेंट रोड बांधणं म्हणजे का विकास होतो का? इथं सरकारची मुख्य जबाबदारी आणि भूमिका असते. आणि सिमेंट रोड बांधले आणि मेट्रो बांधली म्हणजे का विकास होते का? आपल्याला माणूस हवा पाहिजे, सर्वसामान्याचे प्रश्न मांडणारा. आपल्याला माणूस पाहिजे, शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारा. आपल्याला व्यक्ती पाहिजे, युवकांचे व्यक्त मांडणारा. आपल्याला माणूस पाहिजे या महिलांच्या सशक्तीकरणासाठी आपले मत मांडताना. आजपर्यंत नितीनजी गडकरी साहेब गेल्या 10 वर्षामध्ये आमच्या सर्वसामान्य माणसावर एकही शब्द तुम्ही बोलायला तयार नाही. महागाईवर बोलायला तयार नाही, रोजगारावर बोलायला तयार नाही, उद्योगधंदे पळून नेतात त्याच्यावरही बोलायला तयार नाही. मग का बरं आम्ही तुम्हाला मतदान करू ह्या लोकसभेच्या निवडणुकीला? कशावर तो कशाद्वारे करू? आज सर्वसामान्य माणूस पूर्णपणे गुरफटलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीला जो काँग्रेसचा उमेदवार मिळाला, ज्याला रयतेची जाण आणि रयतेचं प्राण आहे, असे विकासभाऊ ठाकरे हे नागपूरकरांचा लाभ समजा, भाग्य समजा की विकासभाऊ ठाकरे आपले काँग्रेसचे जे मुळातून सगळ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न जे त्यांचे समस्येचं निराकरण करतात, असे आपल्या नागपूर शहराला लोकसभेचे खासदार म्हणून लाभलेच हे आम्हाला माहिती आहे. की आम्ही बी प्रत्येक घरोघरी जाऊन बघत आहे की लोकांच्या प्रतिक्रिया कशा मिळत आहे, कारण की सर्वसामान्य माणूस आज पूर्णपणे गुरफटला गेलेला आहे. या महाराष्ट्रातून तब्बल 48 खासदार निवडून जातात. त्यापैकी 39 खासदार हे सत्ताधारी आणि मित्र पक्षाचे असतात. ह्या 39 खासदारापैकी सगळ्यात जास्त प्राधान्य आपण महाराष्ट्रातले नितीनजी गडकरी यांना देतो. आजपर्यंत ते कधीतरी बोललेत का संसदमध्ये? महागाईवर बोलले, पेट्रोल डिझेलवर बोलले, गुजरातला उद्योगधंदे वळून नेले ते बोलले, वेदांता बोक्सान गुजरातला वळून दिला, टाटा एअरबस गुजरातला पळून दिला, ड्रॅगन पार्क एका पाठोपाठ या महाराष्ट्राच्या ताटात, या युवकांच्या ताटात वाढलेले का पाठोपाठ एक सगळे उद्योगधंदे गुजरातला देऊन वळवले. आणि हे आपल्याला काय बोलतात? रंगाविषयी बोलतात. काय रंगाविषयी? या अमुक रंगाचा झेंडा, तो तमुक रंगाचा झेंडा, याव करून त्याव करून बस याच्यातच आपल्याला जाती आणि धर्माच्या ज्यात गुरफटला जाते. या व्यतिरिक्त काही बोलत नाही. आणि कधीतरी म्हणतात की हजारो कोटी खर्च करून तो सागरी सेतू बांधला, अभिनंदन आहे. हायवे बांधले, अभिनंदन आहे. संसद बांधली, अभिनंदन आहे. 500 वर्षापूर्वीची मागणी जी राम मंदिराची होती उभारणीची, तेही बांधलं, याही गोष्टीचा अभिमान आहे. पण त्या संसदमध्ये जाण्यासाठी, त्या रोडवरून चालण्यासाठी, त्या राम मंदिरात जाण्यासाठी आधी माणूस तर वाचला पाहिजे, आधी माणूस तर टिकला पाहिजे. कधीतरी सांगितलं जातं आपल्याला की गेल्या 10 वर्षापूर्वी या सरकारने आपल्याला एक सगळ्यात मोठं एक आमिष दाखवलं होतं. बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार थापाडी सरकार. आत्ता म्हणत आहे मी थापाडी सरकार. 10 वर्षापूर्वी म्हटलं होतं बघा हे काँग्रेसवर आगपाखड करतात, शिवसेनेवर आगपाखड करतात. आज बाळासाहेब ठाकरे यांनी तळामळातून मराठी माणसाच्या अस्मितेत टिकवण्यासाठी सर्वप्रथम शिवसेना संघटना बांधणी केली. एवढी संघटना, एवढा संघर्ष केला आणि ते शिवसेना यांना आज फोडावी लागली. हे भाषणामध्ये म्हणते येतात काँग्रेसनं गेल्या 65 वर्षात काय केलं. अरे काँग्रेस असा पक्ष आहे जो इतिहास
जे स्वातंत्र्य सेनानी मला आज बी सांगतात, हे मी इतिहास वाचला आहे, ऐकलेला आहे, की स्वातंत्र्य संग्रामी सांगतात की त्या काळामध्ये जेव्हा ब्रिटिशाचं साम्राज्य होतं, जेव्हा आपण या ब्रिटिशाला इथून इंग्रजांना हाकून सळो की पळो केलं, तेव्हा तो हा देश हा काँग्रेसच्या हातात आला. तेव्हा या भूकमारी, पोटमारी, साधी ज्वारीचा दाना सुद्धा आपल्या या देशामध्ये नव्हता. अशा स्थितीमध्ये सुई सुद्धा नव्हती बनत. सुईपासून तर आज इन्फोटेक पर्यंत पोहोचलो काँग्रेसच्या काळामध्ये. आणि हे म्हणतात काँग्रेसनं काहीच नाही केलं. रेल्वे विकली, LIC विकली, एका पाठोपाठ सरकारी जितक्या बी कंपन्या आहे आपल्या काँग्रेसनं सगळ्या विकल्या. यावर कोणीच बोलायला तयार नाही. मग का बरं गडकरी साहेब आम्ही तुम्हाला मत देऊ? आम्ही तुम्हाला म्हटलं होतं सर्वसामान्यांच्या माणूस व्यक्तिमत्व चांगला, तुम्ही आमच्या युकावर